आपण आहोत कागल बस स्थानकावरती. कागल बस स्थानकावरती कसं आलो काय ते सगळं सांगतो. पहिल्यांदा मालवणला आलो, मालवणवरून बेळगाव गाडी पकडली आणि कागलला उतरलोय. तर कागलवरून रत्नागिरीला जायचा विचार आहे. 3:30 वाजता गाडी. जेवण वगैरे केलं आहे. आनंद हॉटेल म्हणून एक हॉटेल आहे, तिथं जेवण वगैरे झालेलं आहे. आणि बस स्टॉप आता सध्याला आपण आहोत राजापूरमध्ये. राजापूर दरमजल करत आलोय राजापूर पर्यंत आणि त्या कोपऱ्यावर आपली एसटी थांबली. एक 15 मिनिटाचा ब्रेक आहे. तोपर्यंत म्हणलं थोडंसं बोलून घ्यावं. आता रत्नागिरीवरून काय करायचं ते अजून प्लॅन ठरवलं नाही, पण मी तिथे गेल्यावर सांगाल तुम्हाला काय करायचं काय नाही. तिथे गेल्यावर ठरवूया आपण काय गाडी कुठली भेटती बघू, त्याच्यावरती पुढचं प्लॅन. सध्याला सावंतवाडी रत्नागिरी एसटी आपली. त्या एसटी मधून येताना मध्ये आपल्याला देवगड लागतो, राजापूर लागतोय. परत म्हणजे हा रूट खूप छान आहे. जर फिरायला यायचं म्हटलं तर सिंधुदुर्ग वरून कासल वरून सावंतवाडी आणि रत्नागिरी गाडी पकडलेली मस्त आहे. जर पण काय होतंय, जरी जायचं म्हटलं देवगडला त्याला तरी टाइम खूप जाईल. 2 व्हीलर वगैरे असेल तर बेस्ट आहे. एसटीने म्हटलं तर टाइम खूप जाईल, एवढं तर आहे.
सध्याला मी पाली स्टँडला उभा आहे आणि आपल्या प्लॅन मध्ये परत चेंज झालाय. पालीवरून आपल्याला जायचंय नानिजला आणि इथल्या बस स्थानकाचं काम चालू आहे. पहिल्यापेक्षा खूप जास्त भारी झाले. हे बघा, इथून आता नानीजला जायला काय भेटतं बघू. नानीच्या नवीन वाटावर जाऊ आणि तिथंच थांबूया मुक्कामाला. रत्नागिरीचं तिकीट काढलेलं पण मध्येच उतरलोय आणि उद्या सकाळी कुठं जायचं काय माहीत बघू. नेहमी सारखं नियोजन करतं जे काय समोर येईल. नेहमी सारखं टू व्हीलरला हात करून पालीवरून नानीजला आलोय. नानीजला उद्या मोठा वारी उत्सव आहे, त्यामुळे रूम अवेलेबल नाहीये. आता राहायची सोय, अतिशय रात्रीची सोय कशी होती काय बघू. पण खरंच सकाळी दत्त महाराजांच्या दर्शनाने सुरुवात झाली आणि शेवट सद्गुरुरायाच्या चरणी होतोय दिवसाचा. खरंच किती चांगली गोष्ट, ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. चालून चालून खूप घामाघूम झालोय. दिसत असेल काय पाणी बिणी नाही, घाम आलेला आहे. गरमी खूप जास्त आहे त्यामुळे घाम जास्त येतोय. लाईटीचा उजेड शोधून बोलतोय. अंधार खूप झालेला आहे. आता जवळपास 8 वाजलेत आणि महाप्रसाद चालू आहे. आज आपल्याला परत एकदा महाप्रसाद खायचे संधी भेटणार आहे. महाप्रसादापेक्षा दुसरा आहार काय असू शकतो? काहीच नाही.